नमस्कार. श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे ना वाटण ना घाटण पटकन बनणारं असं चिकन. जे बॅचलर लोक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे. तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले पाहू. मी इथे अर्धा किलो चिकन घेतले आहे. चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. आपण याला वाटण घाटण वापरत नाही आहोत, म्हणून याला तास आणि अर्धा तास मुरवत नाही ठेवले. तर मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक असे कापून घेतले, मुठभर अशी कोथिंबीर घेतली, चवीपुरता मीठ घेतला आणि 1 चमचा भरून अशी हळद घेतली. जिरे मी कुटून घेतले आहे आणि लसूणही थोडासा ठेचून घेतला आहे. त्यानंतर घेतले आहे 2 मोठे चमचे गच्च भरून असे लाल तिखट आहे, 1 चमचा गरम मसाला आणि 1.5 चमचा असा धने पावडर. चला तर मग सुरुवात करूया. मी कढईत 2 चमचे तेल टाकलं आहे. तेल चांगले गरम झाले, त्यामध्ये टाकूया 2 चिरून घेतलेले मध्यम आकाराचे कांदे. कांदे आपले लाल होण्यासाठी आपण थोडंसं यामध्ये टाकूया चिमूटभर मीठ. कांदे पटकन भाजले जातील. कांदे चांगले करपुलेले आहे. आता यामध्ये टाकते आहे चिकन. यामध्ये टाकूया आता चवीनुसार मीठ, 1 चमचा अशी हळद. चिकन आपण व्यवस्थित परतवून घेऊया. हळद मीठ लावून चिकन व्यवस्थित आपण परतवून घेऊ. आपण जर तास आणि अर्धा तासासाठी जर मुरवत ठेवले चिकन, तर चिकनचा थोडासा फ्रेशपणा कमी होऊन जातो. आपल्याला पटकन बनवायचं हे चिकन आणि लज्जतदार पण, त्यासाठी ही प्रोसेस फॉलो करूया. चिकनचं पाणी आटेपर्यंत आपण चिकनला परतवून घेऊया आणि वरून टाकूया थोडीशी कोथिंबीर. चिकनचं पाणी आटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचंय चिकन. हे पहा, कढईला थोडंसं लागत चाललंय, तोपर्यंत चिकन आपल्याला परतवायचंय. वरून टाकूया थोडीशी कोथिंबीर अजून आणि चिकन परतवून घ्यायचंय. आता यामध्ये टाकू आपण गरम पाणी. पाणी आपल्याला थोडंसं असंच टाकायचंय. चिकन थोडंसं शिजेपर्यंत, 50% शिजेपर्यंतच आपल्याला पाणी टाकायचंय चिकन मध्ये आणि वरून थोडासा गॅस फुल करायचा आणि झाकण. गॅस आपण फास्ट केला होता. 3 ते 4 मिनिटांनी उघडून बघूया. हे पहा, चिकनला मस्त अशी उकळी आली आहे. आता आपण यावर एक छोटंसं ताट ठेवूया आणि त्यावर टाकूया थोडंसं पाणी, अर्धा ग्लास, आणि गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवूया आणि 8 ते 9 मिनिटं शिजू देऊया. 7 ते 8 मिनिटांनंतर चेक करूया. तुम्ही पाहू शकता, आपण ताटावर अर्धा ग्लास पाणी ठेवलं होतं, तर ते 1 कपभर झालंय आणि चिकनही आपलं किती मस्त असं झालंय पहा, घट्टसर सूप बनलंय. तर आता हे थोडंसं 1 कपभर पाणी टाकूया आणि पुन्हा गॅस फास्ट करून याला असं शिजू देऊया. फास्ट गॅस करून आपण याला 2 ते 3 मिनिटं असं शिजू देऊया. तर आपण चिकन 2 ते 3 मिनिटं असं शिजू दिलं तर आपला सूपही किती मस्त असा घट्टसर निघालाय आणि आपलं चिकनही मस्त असं शिजलंय. अगदी आपला सूपही बघू शकता किती मस्त असा घट्टसर आणि दाटसर आला आहे आणि तेवढाच हा प्यायला सुद्धा चटकदार आहे. तुम्ही जर हा सूप लहान मुलांना किंवा आजी आजोबांना, म्हाताऱ्या माणसांना दिला तर फार असा उपयुक्त आहे. खूप असा पौष्टिक आहे. मी तुम्हाला चिकन शिजलं किंवा नाही ते दाखवते. हे पहा, आपलं चिकनही मस्त असं शिजलंय, तुम्ही पाहू शकता. 7 ते 8 मिनिटांमध्येच आपलं चिकन व्यवस्थित असं शिजलंय. आता आपण भाजी बनवायला घेऊया. गॅसवर मी कढई ठेवली आहे. 3 चमचे तेल टाकून घेतले. त्यामध्ये टाकूया आता आपण तुटलेले जिरे. सोबतच टाकूया ठेचलेला लसूण. तर तेलही आपलं मस्त असं गरम झालं होतं.
थोडंसं आपण परतवून घेऊ लसूण लाल होईपर्यंत. तर लसूणही मस्त आपला लाल झालाय. आता यामध्ये टाकूया तिखट, सोबतच टाकूया गरम मसाला आणि धनेपूड. किती चांगलं परतवून घेऊया. आणि आता यामध्ये टाकूया चिकनचं सूप थोडंसं. तर हे पहा, चिकनचं सूप टाकले म्हणून थोडंसं आपण त्याला परतवून घेऊ. मसाला आपला मस्त असा शिजत आलाय. आता आपण यामध्ये टाकूया चिकनच्या फोडी टाकून घेतले. आपण हे मस्त असं परतवून घेऊया. एक 30 ते 40 सेकंदासाठी यावर झाकण ठेवूया, म्हणजे मटणाच्या पीसेस मध्ये मसाला चांगला मुरेल. एक अर्ध्या मिनिटानंतर आपण चेक करून बघूया. हे पहा, मस्त असा तवंग आलाय आपल्या भाजीला. आता यामध्ये टाकूया गरम पाणी. वरून टाकूया चवीनुसार मीठ. तुम्ही पाहू शकता आपली भाजी एकदम मस्त तरकारी अशी झाली आहे. आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर. आपल्या भाजीला फक्त 10 ते 15 मिनिटं, 15 ते 16 मिनिटं लागली. पटकन अशी होणारी भाजी आहे आणि खायला एकदम चवदार. तर पूर्ण चिकन बनवण्यासाठी आपल्याला 15 ते 16 मिनिटं लागले. आणि ह्या चिकनला खाण्यातही तेवढंच टेस्टी आहे. या चिकनला जास्त वेळ मुरवायची गरज नाहीये. आपण आता बंद करूया आणि आपण चिकन तरकारी गरमागरम सर्व करूया. तर तयार आहे आपलं चटकदार चिकन. ही भाजी बनवायला मला फक्त 15 ते 16 मिनिटं लागली. बॅचलर लोकांसाठी ही रेसिपी फार उपयुक्त अशी आहे. हे चिकन खायला सुद्धा तेवढंच चटकदार आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त असं चटकदार चिकन झालंय. तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच एका नवीन रेसिपी सोबत, चमचमीत आणि झणझणीत रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.